श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 5 मे 2026 वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारक योग हा अतिशय दुर्मिळ असतो, जो वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा निर्माण होत असतो आणि म्हणून या दिवसाला, या अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. अंगारकी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित असलेले एक महत्त्वाचे आणि पवित्र व्रत आहे. या दिवशी व्रत केल्याने वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचे शुभफळ प्राप्त होते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. संकष्टी म्हणजेच संकटांचे निवारण करणारी अशी ही तिथी आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून श्री गणेशाची पूजा करत असतात, ज्यामुळे सुख समृद्धी आणि यश मिळते. तसेच सर्व संकटे व अडथळे दूर होतात असं देखील म्हटलं जातं. या पवित्र दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते. त्यामुळे बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रतासोबतच भगवान श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील. तर हा दिवा मुलांसाठी कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः हा मंत्र लिहून हाईप बटन देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा 100% प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला ना तर नक्कीच मुलांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक चमत्कार जे आहे तर ते दिसायला लागतील. कारण अंगारकी चतुर्थी आहे आणि हा दिवस भगवान श्री गणेशांना समर्पित आहे. भगवान गणेश हे बुद्धी आणि विद्येचे अधिपती आहे. त्यांच्या उपासनेने किंवा काही उपायाने ज्ञानामध्ये वाढ होते आणि म्हणून आपण मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करणार आहे. आता हा उपाय तर आपण करणार आहे, परंतु या दिवशी बघा, प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी व्रत करायचं आहे आणि त्यासोबतच हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपायसुद्धा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचाच आहे. कारण अंगारकी चतुर्थीचा दिवस हा अत्यंत खास आहे आणि योगायोगाने मराठी नवीन वर्षातील हा पहिलाच अंगारक योग जुळून आलेला आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यात वारंवार येणारे अडथळे, प्रगतीत येणारी बाधा किंवा घरात असलेली पैशांची चणचण यावर हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. ज्या घरामध्ये मुलांसाठी हा एक उपाय केला जाईल त्या घरातील मुलांचे नशीब पलटू शकते. मुलांच्या आयुष्यभराचे दुःख आणि दारिद्र्य हे दूर होईल. अंगारक योग जो आहे तर तो मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी मानला जातो. अनेक वेळा असं होतं की आपल्या मुलांना नजर लागते आणि मग अभ्यासात त्यांची एकाग्रता होत नाही किंवा मुलं सतत चिडचिड करतात. अशावेळी आईने केलेला हा एक छोटासा उपाय मुलांसाठी सुरक्षा कवच ठरू शकतो.
जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा एक प्राचीन शास्त्रातील उपाय आहे, जो आपल्या मुलांमधील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा तुम्ही हा दिवा आपल्या मुलांसाठी लावणार आहे तेव्हा त्या दिव्यासारखा लख्ख प्रकाश आपल्या मुलांच्या जीवनामध्ये येणार आहे. तर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला अंगारकी चतुर्थीला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल तर सकाळी 9:30 वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. सकाळी जर नाही शक्य झालं आणि संध्याकाळी हा उपाय जर तुम्ही करणार असेल तर संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते, म्हणून सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही लावू शकता. ह्या ज्या 2 वेळ तुम्हाला सांगितल्या, सकाळ आणि संध्याकाळ, याच वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे. या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर याचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. आणि आपण दिवासुद्धा भर दुपारी कधी आपल्या देवघरामध्ये लावत नाही, एक तर सकाळी किंवा एक तर संध्याकाळीच लावत असतो. आणि म्हणून हा उपाय देखील तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता, दुपारी करायचा नाही. आता हा उपाय कोणत्या मुलांसाठी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय करू शकता. जरी तुमच्या मुलांची लग्न झालेली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. कारण अडथळे किंवा प्रगती खुंटणे किंवा संकट येणे हे फक्त आपल्या लहान मुलांवरतीच होत नाही, तर जी मोठी लग्न झालेली मुलं असतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा संकटं काही कमी नसतात. आणि त्या संकटांचं निवारण होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय आपल्याला करता येणार आहे. गणपती बाप्पांना बुद्धी, समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते. तो विघ्नहर्ता म्हणून पूजला जातो. म्हणून कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. गणेश हा शिव आणि माता पार्वतीचा पुत्र असून तो 14 विद्या आणि 16 कलांचा अधिपती मानला जातो. आणि याच दिवशी आपण काही उपाय जर केले तर या उपायांमुळे गणपती बाप्पा हे आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात. गणपती बाप्पांना संकट, अडथळे, विघ्न दूर करणारे देवता, यासोबतच बुद्धी आणि ज्ञानाचे देवता देखील मानले जाते. सर्व देवी देवतांमध्ये गणपती बाप्पा हे अतिशय हुशार देवता आहे. आणि म्हणून आपल्या मुलांना देखील अशीच बुद्धी प्राप्त व्हावी, त्यांचीसुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, म्हणून हा उपाय आपण या अंगारक योगावरती करणार आहे. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांनी खूप अभ्यास करावा, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं. आपली मुलं किंवा आपली मुली हे कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये, यासाठी आईवडीलसुद्धा भरपूर कष्ट, प्रयत्न करत असतात. परंतु या प्रयत्नांसोबतच जर आपण काही विशेष तिथीवरती उपाय, सेवा केल्या तर त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असते आणि मुलांची प्रगती ही भरभरून होत असते. आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत हे खास मुलांसाठी केलं जातं. या दिवशी आईने व्रत केलं तर त्याचं फळ हे तिच्या मुलाबाळांना प्राप्त होत असते. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, सतत किरकिर करत असेल, चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, कोणाचाही ऐकत नाही किंवा सतत मुलं आजारी पडत आहे, मुलांना वारंवार नजर लागत असेल तर हा दिवा तुम्ही नक्की लावा. हा दिवा मुलांसाठी लावल्याने मुलांच्या आयुष्यातील सर्व प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होणार आहे. तुमची मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या, अडचणी सुरू आहेत तर त्या पूर्णपणे नष्ट होतील. आता हा उपाय तुम्हाला करण्यासाठी मंगळवारी 5 मे रोजी सकाळी लवकर उठायचं आहे. प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत टाकायचं आहे किंवा थोडीशी हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. यानंतर ते तीर्थ जे असणार आहे ना, अभिषेक केलेलं पंचामृत असेल किंवा पाणी असेल तर ते अभिषेक केलेलं पाणी किंवा तीर्थ हे मुलांना पाजायचं आहे. यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लख होते. मुलं जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षात राहते. यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही एकतर सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता.
उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत. कुठेही तुटलेली फुटलेली अशी नसावी, एक चांगली अशी मातीची पंती घ्यायची आहेत. जुनी असली तरीही चालेल, फक्त फुटलेली घ्यायची नाही, कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये खंडित वस्तू चालत नाही, म्हणून अखंड वस्तू घ्यायच्या असतात. यानंतर त्या पंतीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल तुम्ही घालू शकता, परंतु प्रयत्न करा की त्या दिव्यामध्ये मोहरीचंच तेल असेल. यानंतर आपल्याला त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहेत. पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही थोडीशी काळी मोहरी टाकली तरीही चालेल. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला 5 अखंड काळे मिरे जे असतात तर ते टाकायचे आहेत. काळे मिरे हे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो, तर तेच काळे मिरे तुम्हाला टाकायचे आहेत. 5 या संख्येमध्ये घ्यायचे आहेत आणि अखंड घ्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्यासुद्धा टाकायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्ही जी वात लावणार आहे तर त्या वातीलासुद्धा तुम्हाला थोडंसं हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही वात टाकायची आहेत. आता दिवा प्रज्वलित केल्यानंतरच आपल्याला कापूर वड्या आणि जे काळे मिरे आहे तर ते टाकायचे आहेत, त्याच्या अगोदर टाकायचे नाही. आणि हा उपाय करत असताना गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा केलं तरीसुद्धा चालेल. यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 16 वेळा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे भगवान श्री गणेशांना प्रार्थना करायच्या आहेत. आणि आता हा दिवा तुम्ही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी लावल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू पुढे 21 दिवस हा दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. 21 दिवस तुम्हाला दिव्यामध्ये जे काही काळे मिरे आहेत तर ते बदलायचे आहेत. एखादा डब्बा घ्या, त्या डब्यामध्ये हे सगळे काळे मिरे जे आहेत तर ते साचवून तुम्हाला ठेवायचे आहेत. दिव्यामध्ये तुम्हाला दररोज नवीन वात लावायच्या आहेत. कापूर वड्या ज्या असतात तर त्या विरघळून जातात, त्यामुळे कापूर वड्या तुम्हाला बदलण्याची गरज नाही. आणि कंटिन्यू तुम्हाला 21 दिवस हा उपाय करायचा आहे. आणि 22व्या दिवशी जे काळे मिरे तुम्ही साचवून ठेवले आहे, दररोज बदललेले ज्या काही वाती असणार आहे तर त्या तुम्हाला सर्व एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत. त्यासोबत कापूर वड्या ठेवायच्या आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळून टाकायचं आहेत. त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. फक्त एवढा एक उपाय जर तुम्ही या अंगारकी चतुर्थीपासून आपल्या मुलांसाठी करून बघा, 100% नाही 101% याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल. मुलांमध्ये तुम्हाला खूप चांगले बदल जे आहे ना ते जाणवतील. आता तुम्ही हा उपाय सुरू केला आणि 2 दिवस पूर्ण झाले. 3ऱ्या दिवशी स्त्रियांना मासिक धर्म आला किंवा कुठे बाहेरगावी जाण्याची वेळ आली तर अशावेळी तुम्हाला तो उपाय जो आहे तर तो करता येणार नाही, कारण हा उपाय तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये करायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही घरामध्ये अडचण आली 3 ते 4 दिवस जे आहे तर ते सोडून द्यायचे आहे आणि पुन्हा हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. म्हणजेच 2 दिवस झाले आणि 3ऱ्या दिवशी तुम्हाला काहीतरी अडचण आली तर जे काही 3 ते 4 दिवस तुम्हाला अडचण असणार आहे किंवा बाहेर जाणार असेल तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे आणि पुढे तुम्हाला कंटिन्यू हा 21 दिवस उपाय करायचा आहे. आणि ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या तर त्या सेवासुद्धा तुम्हाला करायच्या आहे. जर तुमच्या घरामध्ये मोठी मुलं असेल तर मुलांकडून तुम्ही या सेवा ज्या आहेत तर त्या करून घेऊ शकता. मुलं लहान असेल तर आई वडिलांनी या सेवा केल्या तरीही चालेल. आता जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर मग हा उपाय कसा करायचा? 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे 2 दिवे लावायचे आहेत. आणि एकच मुलगा असेल किंवा एकच मुलगी आहे तर तुम्ही एकच दिवा लावायचा आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे तरीही तुम्हाला 2 दिवे वेगवेगळे लावायचे आहे. आणि जर तुमचा मुलगा किंवा मुलगी ही बाहेरगावी शिकायला असेल तर घरीसुद्धा आई वडील आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. आणि लक्षात ठेवा, दररोज हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोरच लावायचा आहे.
आणि वात ही तुम्हाला लाल पिवळी करूनच लावायची आहेत. नित्यनेमाने वात, कापूरवड्या, त्याचबरोबर काळे मिरे हे तुम्हाला बदलायचे आहेत. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा. ही एक सेवा आहे. ही सेवा इतकी प्रभावी आहे की ही सेवा ज्या घरामध्ये मुलांसाठी केली जाते त्या घरातील मुलांच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.